नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका आपल्या ब्लॉगमध्ये। तर आपण आज जाणार आहे लोणावळा आणि आपली राईड असणार आहे। बॅकग्राऊंड बघून तुम्हाला दिसलंच असेल, तरी पण एकदा चेक करा। फायनली आपण पुणे स्टेशन पासून 15 रुपये देऊन पोहोचले माळवल्या आणि इथून पुढचा प्रवास करणार आहे आपण चालत। तर मित्रांनो, फायनली आपण माळवली स्टेशन क्रॉस करून आता निघालोय पुढं गडाकडे जायला। आणि आपल्याला इथं दोन ऑप्शन आहेत, एक आहे लोहगडचा आणि दुसरा आहे विसापूर फोर्ट। तर बघूया आपण कुठलं तरी एक कंप्लीट करू आज। चला। तर मित्रांनो, आपण आता भाजी वॉटरफॉल क्रॉस करून आता आपण चाललोय बघायला भाजी लेणी। मित्रांनो, आपण आहोत भाजी केव जवळ आणि एक आपल्याला महादेवाचं एक मंदिर सापडलं इथं। शासनाने काही कारणास्तव हे बंद केलंय, पण एक्झॅक्ट रिझन काय आपल्याला माहीत नाही आहे। हे जे स्तूप आहे भाजी केवचं मेन एकदम त्याच्या शेजारीच आहे। इथं कुठल्याही प्रकारची ह्या पिंडाची देखरेख वगैरे काय गेलेली नाही। एकदम काय शासनाचं काय नेमकं हे असेल त्यांनी बंद केलं आहे, त्याच्या मागचं कारण आपल्याला अजून माहीत नाही। जर कुणाला माहीत असेल तर कमेंट करा नक्की या व्लॉगला। आपण एक नवीन ट्रेक बनवतो इथं। ट्रेक तर अवेलेबल नाहीच आहे, बघू शकता तुम्ही। आपण डायरेक्ट वॉटरफॉलमधनं आता रस्ता शोधत जाणार आहोत। दोघं तर गेलेत आपले, अजून एक आपला परम मित्र, काय नाव आहे तुझं? बघू आता वॉटरफॉल मधला ट्रेक कसा असणार आहे। ओ माय गॉड, राम्या रस्ता नसणार आहे, खाली येताना येणार नाही आपल्याला। पण खूपच रिस्की आहे, सो डोंट ट्राय दिस, अँड इफ यू ट्राय ॲट युअर ओन रिस्क। Shut up, don't tell them that. Oh my. आणि यांचं झालंय उदास, हे बघून घ्या, झूम करून बघा यांना। मित्रांनो चुकून पण नवीन ट्रेक शोधायच्या मागे जाऊ नका, जे अवेलेबल आहेत वे तिकडूनच जा। हे बघा, हे आमची मस्ती आमच्या काम येते आता इथं। आता आम्हाला फक्त पुढं जाण्याचा मार्ग आहे, मागे आम्ही जाऊ शकत नाही। No. Hey, there is only one way upwards only. तू पुढे चाल पहिला। हा, घेऊ का तुला पण? आपले सिद्धार्थ भाऊ पडण्याच्या मार्गावर होते, जरा मी वाचवलं।
देर इज नो प्रॉपर वे ऑन दिस ट्रॅक. I accidentally became a meme. मित्रांनो इथे एका पॉइंटला मी अडकलोय. आता काही तू खाली जायला पण जागा नाहीये जवळपास. Oh God, no! जिकडून आम्ही आलोय अवघड चढत तिकडूनच आता खाली जायचंय आणि रस्ता खूपच रिस्की आहे. आम्ही विचार केला होता की वरून जायला जागा असेल आपल्याला, पण वर काही नाही आहे. डेड एंड आलाय पुढं. आता परत आपल्याला जसं आलो तो रिस्क घेत तसंच खाली जावं लागणार आहे. सो प्लीज वॉटरफॉलला फॉलो करू नका. खाली जो जिथपर्यंत ट्रॅक आहे तोपर्यंतच करा, पण वॉटरफॉलला वरती फॉलो करू नका. मित्रांनो प्लीज असं वॉटरफॉलला परत म्हणतोय मी फॉलो करणं स्किप करा. खूप रिस्की आहे. आम्ही जवळपास अडकलो इथं. आपण जसं आलोय चढून तसं जाणं पॉसिबल होत नाही वॉटरफॉलच्या ठिकाणी, कारण तिथं खूपच ग्रीनरी होऊन जाते आणि आपल्याला ग्रीप पण भेटत नाही. तुम्ही कसले शूज घाला, ट्रेकिंगचे घाला. हे बघा आमचा भाऊ आमच्यासाठी रस्ता बनवते, थांबतीलच. आणि दुसरा भाऊ माझ्या पाठीमागं घाबरत येतोय. मी असल्यामुळे त्यांना काही भीती वाटत नाही मला. Stop lying. चला माझा जीव मी पण निकेश जातो सर. खाली आता. खूप रिस्क आहे, खूप रिस्की आहे. हा राम सर होते म्हणून आमचे तुला न्यायची माझी जिम्मेदारी, मी नेईल तुला. माझे दोन्ही भाऊ आहेत मोठे माझ्यासोबत, निकेश अँड राम. कॅमेरा बंद. ठेवू नका असल्या ठिकाणी. हे बघा आपला भाऊ आहे. याला मी जसं सांगतोय तसं हा रस्ता बनवत चाललाय आपल्या माझ्या मार्गदर्शनाखाली. सॉरी माझी ममलिंग होते. आय कॅन्ट स्पीक राईट नाव. निकेश सर प्लीज हात द्या. अशा परिणाम आम्ही हा सुखरूप उतरलेला आहे. डेंजर काम होतंय. वॉटरफॉल खूप वर आहे, वरती खूप आहे. पाण्याचा खूप वाढलेला आहे. तर मित्रांनो ज्या मोमेंटची आपण सकाळपासून वाट बघत होतो, पाऊस फायनली चालू झालाय. खूप दिवसभर उकडत होतं, एकदम गरम होत होतं, चालायचं सुद्धा अवघड झालेलं. फायनली पाऊस तर आलाय, बट आपला ट्रेक अजून चालूच राहणार आहे. आपण आता मेन रोडने जाणार आहोत विसापूर फोर्टकडे. सो बी विथ अस. तर मित्रांनो फायनली आता वाजलेत, किती वाजलेत 10 वाजता निघालोय आणि 5 वाजता विसापूरचा आपण ट्रेक चालू करतोय. आता सांगता येत नाही संध्याकाळी आपल्याला किती वाजता खाली येण्यासाठी. चला बघू कसा राहतो प्रवास आपला. काय करायचं. सो फायनली वी हॅव स्टार्टेड द ट्रेक फॉर कुठं आला आपण How could you? विसापूर. किल्ले विसापूर. बघू रिटर्न येतोय की नाही आज. लेट्स स्टार्ट. भाई एक नंबर ट्रेक आहे. बिगिनर पण एकदम इझिली करू शकतात. मॉडरेट आहे एकदम, जास्त इझी पण नाही, हार्ड पण नाही, एकदम इझिली तुम्ही करू शकतात. सो यू कॅन ट्राय दिस ट्रेक. आपले विजू भाऊ आता मंकीला फीड करताय. इथं अलाउड नाही आहे.
few rocks to climb. मित्रांनो व्ह्यू बघा कसला मस्त झाला. झूम करून बघितलं तुम्हाला पूर्ण लोहगड पण दिसेल पुढे. तर फायनली आपण क्लाइंब केला आहे विसापूर फोर्ट. फायनली झाला आहे क्लाइंब 20-25 मिनिटाच्या रॉक क्लाइम्बिंग नंतर. बघूया आता काय काय वरती. तर मित्रांनो फायनली आपण आपला पूर्ण विसापूर फोर्ट आता फिरून झाला आहे जवळपास सगळाच. आपण जे पण रील वगैरे बनवल्या तिथं सगळे व्हिडिओ बनवलेत. तर आपण आता जवळपास अंधार पण पडला आहे आणि पूर्ण धुकं झालं आहे, काही आजूबाजू दिसत नाही आहे. तर आपण आता खाली जाणार आहोत कारण याच्या पुढे जर गेलो तर खूप रिस्की राहतो. मित्रांनो आपण आता निघालो आहे विसापूर फोर्टकडनं खाली जायला आणि या पूर्ण आता ज्या स्टेअर्स होत्या तर आपण आता फक्त रॉक क्लाइंब करून आणि रॉकच्या सहाय्याने फक्त खाली जातोय. तर बघत राहा. मित्रांनो फायनली 7:30 वाजलेत. आता 11 वाजेचे आपण निघालोय पुण्यामधनं. तर आता फायनली आपण कंप्लीट केला आहे हो विसापूरचा ट्रेक. ॲक्च्युली याच्या आधी पण आपण एक वॉटरफॉल ट्रेक करायचा प्रयत्न केला पण ते खूप रिस्की झालं होतं. तर फायनली आपण थोडं लेट आलो आणि लेटच हे कंप्लीट केलं आहे. चला थँक्यू फॉर वॉचिंग आणि